हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मीरा भाईंदर मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागेल, एक्झॅक्ट कट ऑफ 100% असाच लागेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे जे मी कट ऑफच्या PDF तयार केलेले आहेत, या सर्व PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट सांगतो की मी असणारे सुरुवातीला पॅरलल रिझर्वेशनचे कट ऑफ सांगणार आहे. कारण का, तर तुमच्या कॅटेगरीमधले जे असणारे समांतर आरक्षण उमेदवार उपलब्ध नव्हते, त्या जागा असणाऱ्या तुमच्या कॅटेगरीच्या जनरलला गेलेल्या आहेत. मग त्याच्यासाठी एक काम करा, तुमची जी बी कास्ट असेल त्या कास्टचे जे बी पॅरलल रिझर्वेशन मी असणार कट ऑफ सांगत असताना तिथं मी किती उमेदवार घेतले होते हे असणारं तुम्ही लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असणारं कट ऑफ समजण्यास मदत होईल. आलं लक्षात? चला व्हिडिओला सुरुवात करूयात. अनाथचा कट ऑफ बघा. या ठिकाणी अनाथचा जो कट ऑफ आहे तो 26 मार्कावर लागेल. कोणती कॅटेगरी असेल अनाथची? 26 मार्कावर. अंशकालीन पदवीधर एकच उपलब्ध आहे, 34 मार्कावर असणाऱ्यांचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त जनरलचा म्हणजेच भूकंपग्रस्त ओपनचा पाहूत किती लागेल, तर ओपन भूकंपग्रस्ताचा कट ऑफ जो आहे तो 36 मार्कावर लागेल. EWS भूकंपग्रस्त 30 मार्कावर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर NTC भूकंपग्रस्त 28 मार्कावर लागेल. OBC भूकंपग्रस्त 26 मार्कावर लागेल. SC भूकंपग्रस्त 26 मार्कावर लागेल. SEBC भूकंपग्रस्त 26 मार्कावर लागेल. ST भूकंपग्रस्त 26 मार्कावर लागेल. VJA भूकंपग्रस्त 26 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर आता आपण एक्समॅनचे कट ऑफ पाहूयात. ओपन एक्समॅनचा जो कट ऑफ आहे तो पहा. आता एक्समॅनचा जो कट ऑफ आहे तो 28 मार्कावर लागेल. ओपन एक्समॅन 28. आणि त्याच्यानंतर फक्त असणारे 4 एक्समॅन उरलेले आहेत. यामध्ये बघा, या ठिकाणी ST कॅटेगरीचा 1, OBC 1, SC 1 आणि NTB 1 हे फक्त 4च आहेत. म्हणजे या बाकी आणि या कॅटेगरीचे जे उरलेल्या जागा आहेत, शिल्लक जागा आहेत, या सर्व त्या कॅटेगरीच्या जनरलला जाणार. आलं लक्षात? आता आपण सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स येतील. आणि या PDF मी लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. होमगार्डचा कट ऑफ पाहूयात. तर होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो बघा, या ठिकाणी ओपन होमगार्डचा कट ऑफ तुम्हाला 39 मार्कावर असणारा दिसेल. 11 जागा आहेत, 110 कॅन्डिडेट, पण 110च्या खाली पण समान मार्क असल्यामुळं 39 गुणवाले सर्व मध्ये येतील. आणि यांचा जो होमगार्डचा कट ऑफ आहे तो 39 वर असणारा लागेल. EWS होमगार्ड या ठिकाणी 25 मार्कावर लागेल. 12 मुलं 12 कॅन्डिडेट असणारे उपलब्ध आहेत. NTBचा एकच होमगार्डचा कॅन्डिडेट उपलब्ध आहे, 37 मार्क. त्याच्यानंतर NTC 30 मार्कावर 6 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढचं NTD कॅटेगरी 26 मार्कावर होमगार्ड लागेल, 7 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. OBC होमगार्ड, या OBC होमगार्डचा कट ऑफ 25 मार्कावर लागेल. यांचे कॅन्डिडेट 38 असणारे उपलब्ध आहेत. SBC कॅटेगरी 28 मार्कावर कट ऑफ लागेल. एकाच 10 प्रमाणे 10च विद्यार्थी इथं बसतील. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी SC कॅटेगरी होमगार्डचा जो आहे SC कॅटेगरीचा तो 25 मार्कावर लागेल. यांचे 39 असणारे उमेदवार उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढं SEBC होमगार्ड 26 मार्कावर लागेल, 18 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. ST कॅटेगरी होमगार्डचा कट ऑफ या ठिकाणी 32 मार्कावर लागेल. आणि यांचे कॅन्डिडेट उपलब्ध आहेत, पण त्या ठिकाणी 7 जागा 70 मुलं म्हणून असणारं 32 मार्कावर यांचा होमगार्डचा ST कॅटेगरीचा कट ऑफ लागत आहे. VJA कॅटेगरी 2च उमेदवार उपलब्ध आहेत, 34 मार्कावर असणारा तुम्हाला यांचा कट ऑफ पाहायला मिळेल. अशा पद्धतीमध्ये आपण आता होमगार्डचा पण कट ऑफ पाहिलेला आहे. तर पहा, ओपन पोलीस पाल्यचा कट ऑफ पाहूयात. ओपन पोलीस पाल्यचा जो कट ऑफ आहे तो 32 मार्कावर लागेल. ओपन पोलीस पाल्य. EWS पोलीस पाल्य एकच कॅन्डिडेट उपलब्ध आहे, 28 मार्कावर. NTB पोलीस पाल्य एकच कॅन्डिडेट उपलब्ध आहे, 30 मार्कावर. OBC पोलीस पाल्य 25 मार्कावर 16 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर SC पोलीस पाल्य 28 मार्कावर 12 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढं
SEBC पोलीस पाल्य 26 मार्कावर फक्त 4 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. ST पोलीस पाल्य 12 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. 26 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. आता प्रोजेक्ट अफेक्टेड पाहूयात. ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे तो बघा या ठिकाणी 39 मार्कावर लागेल आणि 39 मार्क असणारे सर्व 129 कॅन्डिडेट हे असणारे ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेले म्हणजेच लेखी परीक्षेसाठी बसलेले दिसतील. त्याच्यानंतर पुढं EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 27 मार्क यांचे 12 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. NTB प्रोजेक्ट अफेक्टेड 28 मार्कावर लागेल यांचे कॅन्डिडेट 6 असणारे उपलब्ध आहेत. NTC प्रोजेक्ट अफेक्टेड यांचा कट ऑफ जो आहे तो 34 मार्कावर लागेल यांचे कॅन्डिडेट उपलब्ध आहेत पण जागा एक त्याच्यामुळे एकाच 34 मार्कावर असणारा हा कट ऑफ लागेल NTC प्रोजेक्ट अफेक्टेड. NTD प्रोजेक्ट अफेक्टेड 32 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर OBC प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ 25 मार्कावर लागेल यांचे 41 असणारे कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढे SBC प्रोजेक्ट अफेक्टेड 34 मार्कावर लागेल यांचे कॅन्डिडेट उपलब्ध आहे पण जागा एकाच 10 प्रमाणात 10च विद्यार्थी 34 गुणावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर पुढे SC कॅटेगरी SC प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे तो 26 मार्कावर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल यांचे असणारे 35 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. पुढे बघूया SEBC प्रोजेक्ट अफेक्टेड 26 मार्कावर लागेल यांचे 44 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ST प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे तो असणारा या ठिकाणी 30 मार्कावर लागेल यांचे कॅन्डिडेट उपलब्ध आहेत पण जागा असणाऱ्या 7 आहेत त्यामुळे 70 कॅन्डिडेट आणि 70 पासून 73 पर्यंत 30 गुण आहेत त्याच्यामुळे असणारे मी 73 कॅन्डिडेट इथं घेतलेले आहेत ST कॅटेगरीचे प्रोजेक्ट अफेक्टेडचे. पुढचं असणारे या ठिकाणी VJA प्रोजेक्ट अफेक्टेड 34 मार्कावर असणारा लागेल. पुढचा स्पोर्ट्स पर्सनचा जो ओपनचा कट ऑफ आहे तो बघा तुम्हाला या ठिकाणी 41 मार्कावर पाहायला मिळेल. ओपन स्पोर्ट्स पर्सन 41 मार्क. EWS या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सन 26 मार्कावर यांचे 12 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. NTB स्पोर्ट्स पर्सन 28 मार्कावर यांचे 8 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढे NTC स्पोर्ट्स पर्सन यांचा कट ऑफ 28 मार्कावर लागेल यांच्यासाठी जागा 1 होती कॅन्डिडेट उपलब्ध आहेत एकाच 10 प्रमाणात 10 11 नंबर का घेतलाय दोघांना समान गुण आहेत म्हणून आलं लक्षात. पुढे NTD स्पोर्ट्स पर्सन यांचा कट ऑफ 37 मार्कावर लागतोय. कॅन्डिडेट उपलब्ध आहेत पण जागा एकच एकाच 10 प्रमाणात 11 नंबर पर्यंत 37 गुण आहेत म्हणून असणार 37 यांचा कट ऑफ लागेल. OBC स्पोर्ट्स पर्सन यांचा जो कट ऑफ आहे तो 26 मार्कावर यांचे कॅन्डिडेट 50 उपलब्ध आहेत. आलं लक्षात. पुढे असणाऱ्या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सन मध्ये SBC स्पोर्ट्स पर्सन 32 मार्कावर लागेल यांचे 4च कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. SC स्पोर्ट्स पर्सन 38 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत 25 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर पुढे SEBC स्पोर्ट्स पर्सन 26 मार्कावर लागेल यांचे फक्त 28 कॅन्डिडेट असणारे उपलब्ध आहेत. ST स्पोर्ट्स पर्सन बघा या ST स्पोर्ट्स पर्सनचा जो कट ऑफ आहे तो 34 मार्कावर लागेल यांचे कॅन्डिडेट उपलब्ध आहेत पण जागा 7 70 आणि एकच असणारा 34 मार्काचा त्याच्यानंतर उपलब्ध आहे. जर 10 जरी उपलब्ध असते तरी ते घेतले असते पण त्या ठिकाणी एकच उपलब्ध आहे 34 मार्कावर 70च्या खाली म्हणून 34 मार्कावरच असणारा यांचा कट ऑफ थांबेल. VJA स्पोर्ट्स पर्सनचे 7 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत कट ऑफ हा 30 मार्कावर लागेल. अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी सर्व समांतर आरक्षण पाहिलेत. आता महिलांचा ओपनचा कट ऑफ आणि ओपन जनरल तसंच सर्व कॅटेगरीचे जनरलचे कट ऑफ सांगतो पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर या कट ऑफच्या PDF मी काही तासानंतर टेलिग्राम चॅनलवर टाकतो ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला आता पाहूयात महिलांचे कट ऑफ. तर पहा महिलांना या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये 64 जागा आहेत. एकाच 10 प्रमाणात 640 मुली आणि 640 नंबरला किती मार्क असणारी मुलगी आहे तर 42 गुण असणारी मुलगी आहे आणि 640 पासून कुठपर्यंत तर 655 पर्यंत असणारं 42 गुण असणाऱ्या मुली आहेत म्हणून यांचा जो कट ऑफ आहे ओपन मुलींचा
तो तुम्हाला 42 मार्कावर नक्कीच असणारा पाहायला मिळेल. ईडब्ल्यूएस कॅटेगरी यांच्या महिलाच उपलब्ध आहेत 21 आणि यांचा कट ऑफ असणारा 25 मार्कावर लागेल. मग सगळ्यात महिला असं होईल का? असं अजिबात नाही. पुढे असणारा कट ऑफ पहा. एनटीबी महिलांचा कट ऑफ बघा. आता या ठिकाणी एनटीबी महिलांचा जो कट ऑफ आहे तो 31 मार्कावर असणारा लागेल. मी इकडे 63 असणाऱ्या मुली सिलेक्ट केल्यात. जागा असणार तुम्ही वाटलं तर निवांत स्क्रीनशॉट काढून तिकडे मॅच करून बघून घ्या. पुढची कॅटेगरी एनटीसी महिलांचा कट ऑफ एनटीसीच्या 35 मार्कावर लागेल. यांच्या जागा 8 आहेत. एकाच 10 प्रमाणात 80 86 नंबर पर्यंत 35 गुण आहेत. त्याच्यामुळं 35 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. पुढचं कॅटेगरी एनटीडी महिलांचा कट ऑफ जो आहे तो पण 35 मार्कावरच लागेल. एनटीडी महिला 4 जागा 40 मुली आणि 40च्या खाली 40 नंबरला 35 गुण आहेत. खाली किती मुलीला 35 गुण असले तर जमलं असतं, पण एकच मुलगी असणारी आहे 35 गुणवाली, म्हणून इथंच असणारा हा कट ऑफ थांबतो आणि यांचा कट ऑफ जो आहे तो एनटीडी फिमेलचा तो 35 मार्कावर लागतो. पुढची कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी. या ओबीसी मुलींचा जो कट ऑफ आहे तो पहा. आता ओबीसी मुलींचा जो कट ऑफ आहे 48 जागा आहेत. 480 नंबरच्या मुलीला या ठिकाणी 30 गुण आहेत, पण 480च्या खालच्या मुली नाही घेणार का? तर नक्कीच घेणार. कुठपर्यंत आहेत या 400 असणाऱ्या मुली जे आहेत 480 पासून 516 पर्यंत यांना समान गुण आहेत, म्हणून सर्व मुली असणाऱ्या इन होतील आणि ओबीसी महिलाचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला 30 मार्कावर नक्कीच पाहायला दिसेल. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपण पुढची कॅटेगरी पाहूयात. एसबीसी कॅटेगरी. या एसबीसी महिलांचा कट ऑफ 32 मार्कावर असणारा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी एससी कॅटेगरी. या एससी कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ पाहूयात. हा तुम्हाला 30 मार्कावर लागलेला नक्कीच असणारा दिसेल या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पाहूयात पुढची कॅटेगरी एसईबीसी कॅटेगरी. या एसईबीसी कॅटेगरीच्या महिलाचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला 33 मार्कावर पाहायला मिळेल. आलं लक्षात? पुढची कॅटेगरी पाहूयात या ठिकाणी एसटी कॅटेगरी. या एसटी कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ मला वाटतंय सगळ्यात जास्त असणारा जो की 38 मार्कावर लागेल. एसटी फिमेलचा कट ऑफ खूप असणारे एसटी कॅन्डिडेट इथं आलेले आहेत. मी जेव्हा त्या ठिकाणी हे सर्व गोष्टी करत होतो तेव्हाच असणारं मला लक्षात आलं की एसटी कॅटेगरीचा कट ऑफ मग तो जनरलचा असेल किंवा इकडचा हाय लागणार. तर मुलीचा किती लागलेला आहे? 38 मार्कावर असणारा लागलेला आहे. पुढची कॅटेगरी व्हीजेए मुलींची शेवटची कॅटेगरी. त्याच्यानंतर जनरलचे वगैरे कट ऑफ पाहूयात आपण. तर व्हीजेए कॅटेगरीचा किती कट ऑफ लागलेला आहे बघा एसटी कॅटेगरीच्या मुली. तर व्हीजेए कॅटेगरी मुलींचा जो कट ऑफ आहे तो 37 मार्कावर असणारा लागेल. याच्यात काही शंका नाही. तर अशा पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण असणारा जो कट ऑफ आहे मुलींचा तो पाहिलेला आहे. आता आपण जनरलचा कट ऑफ पाहूयात. ओपन जनरल त्याचबरोबर कास्टचे जनरल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स येतील. आणि या PDF मी लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तर पहा या ठिकाणी आता आपण ओपन जनरलचा कट ऑफ पाहूयात. तुम्हाला माहित असेल ओपन जनरलला जागा 64 होत्या. अंशकालीन पदवीधरच्या 11 अशा मिळून किती झाल्या? तर 75. मग 750च विद्यार्थी घेणार का? असं अजिबात होणार नाही. कारण सांगतो ईडब्ल्यूएसच्या महिला 21च उपलब्ध होत्या आणि ईडब्ल्यूएसचे पुरुष पण जेवढे पाहिजे तेवढे उपलब्धच नव्हते. म्हणून तिथली जी भर भरून काढायची असते ती ओपन जनरलला भर भरून काढतील आणि त्याच्यामुळं हा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे जो आपण सांगितला होता तोच असणारा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. किती? तर बघा या ठिकाणी जो ओपन जनरलचा कट ऑफ आहे तो तुम्हाला 43 मार्कावर पाहायला मिळेल. मी 1016 पासून असणारे या ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्ट केले. त्याचं कारण असं आहे की 266 उमेदवार या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीला कमी पडत होते आणि ते 266 कॅन्डिडेट इकडं मिक्स झाल्यामुळं 1016 पासून असणार मी सुरुवात केली आहे. आणि हा 1016 पासून सुरुवात करून कुठपर्यंत हा 43चा आकडा आहे. तर पहा या ठिकाणी 1586 पर्यंत असणारे 43 गुण आहेत. त्याच्यामुळं यांचा जो कट ऑफ आहे तो ओपन जनरलचा तो 43 मार्कावर फिक्स म्हणजे फिक्स आहे. मला वाटत नाही की याच्यामध्ये काही असणारा बदल होईल. तर अशा पद्धतीमध्ये आपण ओपन जनरलचा कट ऑफ पाहिलेला आहे. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघा. इथं ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मुलांचा तो असणारा 25 मार्कावर लागेल. 168च कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. यांच्या जनरलच्या जागा 16 आहेत.
त्यांचेच 160. एक्समॅनचे बघा, एक्समॅनच्या यांच्या किती जागा आहेत, एक्समॅन त्यांचे उपलब्धच नाहीत. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, ओपनचा कट ऑफ घटलेला आहे. ही आनंदाची बातमी आहे तुमच्या सगळ्यासाठी. 43 मार्कावर ओपनचा आणि EWS जनरलचा किती रे, 25 मार्कावर. त्याच्यानंतर पुढे आता NTB कॅटेगरी, NTB जनरलचा कट ऑफ जो आहे तो 36 मार्कावर तुम्हाला लागलेला नक्कीच दिसेल, काही याच्यामध्ये शंका नाही. त्याच्यानंतर NTC कॅटेगरी, या NTC कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो पण तुम्हाला 38 मार्कावर पाहायला मिळेल. NTC जनरलचा कट ऑफ 38 मार्कावर. आता पुढची कॅटेगरी NTD कॅटेगरी, या NTD कॅटेगरीचा कट ऑफ हा 39 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरी, या OBC कॅटेगरीचा कट ऑफ अपेक्षेपेक्षा त्या ठिकाणी कमी लागला असं मी म्हणणार नाही. ज्या दरम्यान असणारे मी सांगितलं होतं त्याच दरम्यान लागलेला आहे, जो की 36 मार्कावर असणारा OBC जनरलचा कट ऑफ लागलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात. या ठिकाणी आपण कॅटेगरीचा कट ऑफ बघा, या ठिकाणी तुम्हाला 35 मार्कावर दिसेल. SBC जनरलचा कट ऑफ किती मार्कावर, 35 मार्कावर असणारा लागेल. SC कॅटेगरी पाहूयात. या SC कॅटेगरीचा जनरलचा जो कट ऑफ आहे तो पहा. आता या ठिकाणी यांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला 36 मार्कावर असणारा पाहायला मिळेल. 622 पासून मी जे हायलाइट केलेले विद्यार्थी आहेत ते असणारे 671 पर्यंत केलेले आहेत आणि यांना सगळ्यांना समान मार्क आहेत 36, म्हणून हे सगळे इन होतील. म्हणून SC जनरलचा जो कट ऑफ आहे तो 36 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण. या ठिकाणी SEBC कॅटेगरी, यांचा कट ऑफ किती लागेल ते आता पाहूयात. EBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो पण असणार या ठिकाणी 36 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळेल. SEBC जनरलचा. पुढची कॅटेगरी ST कॅटेगरी, या ST कॅटेगरीचा कट ऑफ पाहूयात किती लागेल. ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 40 मार्कावर लागेल. आता याचं कारण काय, तर यांचे जे समांतर आरक्षणवाले जे असणारे उमेदवार होते ते भरपूर उपलब्ध होते, त्यामुळे यांचा कट ऑफ हाय लागत आहे, जो की ST जनरलचा असणारा 40 मार्कावर लागतोय. आणि यांचे बघा कॅन्डिडेट 40 मार्कवाले कुठून कुठपर्यंत आहेत, तर मी इथं 830 असणारे उमेदवार हायलाइट केलेले आहेत. तर याचं कारण असं आहे की या वरच्या असणाऱ्या भरपूर लोकांना समान गुण होते, म्हणून त्या ठिकाणी असणारे यांचा कट ऑफ जो आहे तो 40 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर शेवटची कॅटेगरी VJA कॅटेगरी पाहूयात. VJA जनरलचा जो कट ऑफ आहे तो पण असणारा 40 मार्कावरच लागेल. इथं बघा 164 पासून मी असणार हायलाइट केलेला आहे ते 211 पर्यंत असणार हायलाइट केलेला आहे. 211 VJAचे कॅन्डिडेट लेखीसाठी पात्र होतील, जे की 40 पेक्षा जास्त गुण असणारे आहेत आणि ओपन मधले वेगळे. तर अशा पद्धतीमध्ये आपण संपूर्ण मीरा भाईंदरचा कट ऑफ जसा लागणार आहे तसाच सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. या PDF टेलिग्राम चॅनलवर टाकतो, त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद, टेक केअर, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.